नमस्कार, हवा कुणाची या बोलबेडूच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। आता आपण आलो आहोत इचलकरंजी शहरामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा हा भाग आहे आणि या ठिकाणी तिरंगी लढत आपल्याला बघायला मिळते। राजू शेट्टी एकीकडे उभे आहेत, त्यानंतर सत्यजित पाटील आहेत आणि धैर्यशील माने आहेत। या मतदारसंघातले काय प्रश्न आहेत, काय समस्या आहेत, इथं राजू शेट्टी यांची भूमिका जी आहे ती काय आहे, इथं उद्धव ठाकरे आणि शिंदे असे शिवसेनेमध्ये दुफळी झालेली आहे। त्यानंतर त्यांचे दोन उमेदवार आमने सामने आहेत। इचलकरंजीचे नागरिक असतील, काही कार्यकर्ते असतील, वेगवेगळ्या क्षेत्रात लोक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। मला सांगा, इथं शिंदे आणि उद्धव ठाकरे अशी एक लढत दिसते आहे, म्हणजे सत्यजित पाटील हे उद्धव ठाकरे गटाकडून आणि धैर्यशील माने जे आहेत ते शिंदे गटामध्ये गेले आणि राजू शेट्टी हे पण इथले स्वागत महाविकास आघाडीचा पाठिंबा घ्यायचा न घ्यायचा असं काय काय चाललं होतं, पण ही खरोखर चुरशीची लढत आहे का? चुरशीची लढत आहे। धैर्यशील माने विरुद्ध सत्यजित आबा पाटील ही चुरशीची लढत आहे। राजू शेट्टी तर 3 नंबरला गेलेले आहेत, मागच आहेत ते आता। हां, त्यात आबा आता सध्या आघाडीवर आहेत। या ही जी फूट पडली शिवसेनेची त्याच्यामुळे हे दोन उमेदवार आमने सामने आले। इथं उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे का शिंदे यांना सहानुभूती? उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे। उद्धव ठाकरेंना शेट्टी का बरं 3 नंबरवरती पडले? म्हणजे त्यांनी इचलकरंजीला पाण्याचा विरोध केला, त्यामुळे शेट्टींना इथं मतदान मिळणार नाही। आणि त्यांची जी भूमिका होती तळ्यात मळ्यात ती सुरुवातीला महाविकास आघाडीमध्ये जाणार म्हणून हे केले, पण तुम्ही महाविकास आघाडीला दिले नाही, अहंकार दाखवला स्वतःचा, त्यामुळे त्यांना ते 3 नंबरला जाणार, त्यांना मतदान मिळणार नाही। तुम्ही सहमत आहे का यांच्याशी? म्हणतात ते का तुमचं वेगळं म्हणणं आहे? सहमत आहे। इचलकरंजीमध्ये आहे ना, आयजेम प्रश्न, पाणीचा प्रश्न, लाईटची सुविधा, परत इथं शैक्षणिक मोठा अडचणीचा, असं गोरगरिबांसाठी जे शिक्षण आहे वंचित झालेलं आहे। परत झोपडपट्ट्या जे काम जे करायचे आहेत ते बी दुर्लक्ष केलेले आहेत। ते प्रश्न सोडवलेले नाही आहेत, याचा फटका कोणाला बसणार? हे राजू शेट्टी, धैर्यशील माने यांना फटका बसणार आहे। सत्यजित पाटील हे फ्रेश उमेदवार आहेत म्हणून त्यांना फायदा होणार? फायदा होणार निश्चित। ओके, अजून कुठल्या समस्या? इचलकरंजी हे मोठं शहर आहे, व्यापारी शहर आहे, इथं यंत्रमाग देखील आहे, बरोबर ना? तर या काही समस्या सोडवल्यात का ह्याच्या आधीच्या काळामध्ये? यंत्रमागाचं व्यवसाय कुणाचं लक्षच नाही इथं। यंत्रमाग म्हणा, छोटे व्यवसाय म्हणा, ते कुणाचंच लक्ष नाही इथं। फक्त जेव्हा ते उडतोय आपलाच हे चालू आहे, ते सगळं आपलं चालू आहे। फोडाफोडीचा काय परिणाम झालाय? परिणाम झालाय की फोडाफोडीचा परिणाम उद्धव ठाकरेंनी भरपूर हे मिळणार, ते सहानुभूती मिळणार, सहानुभूती मिळणार, सिंपती फॅक्टर आहे। होय होय मला सांगा, प्रकाश आवाडे एक मोठं नाव आहे, भाजपचे सहयोगी पक्षामधले आहेत, तर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि मोदींसाठी मी उभारतोय असं म्हटलं, पण त्यांनी अचानक ती उमेदवारी मागं घेतली। तर तुम्हाला काय वाटतंय त्याचा काय परिणाम होणार आहे? कारण ती जर झाली असती तर कदाचित अजून निकालामध्ये किंवा चुरस झाली असती ह्याच्यामध्ये, असं वाटतं का तुम्हाला? चौरंगी लढत झाली असती? माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनं माननीय प्रकाशराव आवाडे साहेबांना मोठ्या प्रमाणात आमदार फंड दिलेला आहे आणि आमच्या गावभाग मी राहतोय, गावभागामध्ये पुराचा मोठा प्रश्न येतोय आणि त्याचं यशोदा जे पूल आहे त्या यशोदा पुलाचं काम हे प्रकाश आवाड्यांच्या माध्यमातून चालू आहे। कारण माझ्या घरामध्ये 2 वेळा महापूर आला। ज्यावेळेला पहिल्यांदा महापूर आला त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते, त्यांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला निधी दिला आणि प्रत्येकाचं घर पडलं, त्या घराला मोठ्या प्रमाणात त्यांनी बांधकामासाठी पैसे दिले। जे पुरामध्ये लोक होते त्यांना प्रत्येक माणसी 5,000 रुपये त्यांनी रोख कॅशमध्ये। तुमचं म्हणणं की शिंदे गटाने मदत केलेली आहे, म्हणजे तुमचं म्हणणं की धैर्यशील मानेंना फायदा होणार आहे? आणि माझं मत असं आहे, ह्या देशाचा विकास होण्यासाठी आणि आज ह्या देशाचा जी प्रगती चालू आहे, आज आपल्या भारताची अर्थव्यवस्था 5 नंबरला आहे, ती 3 नंबरला होण्यासाठी आणि मोदींना पाठबळ देण्यासाठी इचलकरंजीची जी युवक जनता आहे, कारण इचलकरंजीमध्ये ज्या प्रमाणात जे युवकांचे वातावरण आहे ते बघितलं तर 100% हा हिंदू जो जागा होणार आणि 100% मोदीसाठी फॅक्टर चालणार। तुम्ही एकदम मोदी फॅक्टर आणला ह्याच्यामध्ये, इचलकरंजीला हा फॅक्टर आहे चालणार, 100% चालणार। 1 तारखेला जी योगींची सभा होणार आहे ही मोठ्या प्रमाणात अशी मोठी सभा होणार आहे। उद्धव ठाकरेंच्या पेक्षा देखील योगींची सभा मोठी होणार आहे आणि देशामध्ये जे राम मंदिर झालं हे आदर्श राम मंदिर झालेलं आहे आणि जे एकदम पूर, यंत्रमाग, वीज बिल, शेती, पाणी ह्याच्यावर एकदम हे शेट्टी साहेब माझी साहेब ऐका जरा, माझी 2 एकर शेती होती, ह्या शेट्टी साहेबांनी 500 रुपयासाठी आंदोलन केलं, शेवटी 100 रुपयाला सेटलमेंट केलं, माझा 2 एकर ऊस शेवटी पेटवून नेला, आम्हाला त्याचं काय बेनिफिट काहीच मिळालं नाही। हे पटते का तुम्हाला की मोदी फॅक्टर आहे आणि इथं आहे? मोदी ज्या माणसाला उभा करणार त्याला आम्ही मतदान देणार, कारण आम्हाला धर्माचा अभिमान आहे, धर्माविषयी आम्ही लढतोय। मला सांगा की इथं आता 2 उमेदवार हे मराठा समाज झाले, जसं धर्म एक फॅक्टर असतो, तर जात एक फॅक्टर असतो
आणि इथं जैन मराठा असं एक गणित दिसतं आपल्याला. आता 2 उमेदवार हे मराठा आहेत आणि एक जैन आहे. जर आवाडे उभारले असते तर कदाचित जैन झाले असते, बरोबर ना? हे आम्हाला समजावून सांगा, ह्याचा कितपत परिणाम होणार आहे, ह्याचा काय फायदा होऊ शकेल? 2 मराठा उमेदवार असल्यामुळं त्याचा विभागणी होऊन राजू शेट्टींना असं कोणाला वाटतंय? असं 2 विभागात काही होणार नाही आहे. कारण काय इथल्या ज्या खासदारांनी दोघांना बी निवडून दिलं आहे. पहिल्यांदा राजू शेट्टींना बी एकदा दिलं, सहानुभूती केली काय तर करतील म्हणून इचलकरंजीसाठी. त्यांनी काहीच सुद्धा केलेलं नाही. पाण्याचा प्रश्न मिटवलेला नाही, यंत्रमागधारकांचा प्रश्न मिटवलेला नाही. खासदारकी इथनं जनताच निवडून देत असत्या. जनतेच्या कामासाठी त्या खासदारांनी प्रतिनिधी आहे, तिने त्याचा प्रयत्न करायला पाहिजे पण होतं. राजू शेट्टी नको म्हणून ह्याकरता धैर्यशील मान्याने दिलं. धैर्यशील मान्याने बी या इचलकरंजीसाठी 5 वर्षात काही केलेलं नाही आहे. फक्त नुसतं आश्वासन आम्ही हे केलो ते केलो. आणि मोदी फॅक्टर काही होत नाही. मोदी फॅक्टर म्हणजे काय? मोदी इथून काम करणार आहेत काय? मोदी इथून काम करणार आहेत काय? इथं कोण करणार आहे? इथला प्रतिनिधी करणार आहे काम. नुसतं जाती धर्म हे राम मंदिर हे नाही आहे. रामाने सांगितलं नाही. पक्ष मला सांगा लढतोय, काँग्रेस म्हणून लढतोय, जनता दल म्हणून लढतोय, भाजप म्हणून लढतोय, शिवसेना म्हणून लढत्या. खरं इथं काय देवानं म्हटलं नाही बाबा माझा हे करा, नाव प्रचार करा, असं कुठल्या जातीने सांगितलं नाही. हिंदूंनी बी सांगितलं नाही, मुसलमानं कोण सांगितलेलं नाही. हिंदू मुस्लिम एकोपा आहे तुमचं म्हणणं की धर्माचा. म्हणजे मला एक प्रश्न विचारत आहे. राजू शेट्टी हे लोकवर्गणी गोळा करून लढवणारे उमेदवार असे प्रसिद्ध आहेत. ऐका ना, शेतकऱ्यांचा आवाज, शरद जोशी वगैरे, बरोबर आहे. हे तुम्हाला असं वाटत नाही त्यांनी काहीच नाही केलं शेतकऱ्यांसाठी? शेतकऱ्यासाठी केलं तरी पण मी सांगतो शेतकऱ्यांनी बी त्यांना मदत केली आहे. त्यांनी बी परिस्थिती नव्हती त्यांची. आता शेतकऱ्यांनी गोळा करून ते बी मोठं झालेत. आणि त्यावेळेला त्यांनी काय म्हणले मी सांगतो, ज्यावेळेला माने वहिनी आणि राजू शेट्टी ज्यावेळेला उभा राहिले त्यावेळेला शेट्टी काय बोलत होते, माने वहिनीचा 20 लाखाचा बंगला आणि 20 लाखाची साडी हे बोलण्याचा अधिकार त्यांना नाही आहे. काय लेडीजची कुठल्या अपमान करू नये कुठल्याही मला सांगा, राजू शेट्टी जर महाविकास आघाडीकडून लढले असते, शिवसेना पुरस्कृत किंवा काय, तर फरक पडला असता? त्यावेळेला फरक पडला असता. आता लोक जनतेला सगळं समजून चुकलेलं आहे. कुठल्याही पक्षावर कुठल्याही आघाडीवर निवडून आलं तर आपल्या स्वतःचा स्वार्थ बघायसाठी काहीही करू शकतात. त्यामुळे आता जनता कुठल्याला मतदान करेल हे जनतेने ठरवायचं आहे. साहेब इथं ज्यावेळेला नाही इथले 2 खासदार आम्ही प्रतिनिधी म्हणून दिले. प्रत्येक वेळेला आमच्या भागातच खासदार निवडून देत असताना तुम्ही जर इथल्या इचलकरंजीसाठी जर काय करत नसशीला तर बाहेरचा तुम्ही उमेदवार आणला म्हणताय. आम्ही नरेंद्र मोदी ज्या उमेदवाराला उभा करतील त्याला आमचं फॅमिली मतदान असेल तर काय म्हणताय की मोदी इथून नाही काम करणार, इथले प्रश्न वेगळे आहेत? मोदी देशात तर काम करत आम्ही देशाकडे पण मतदान करतो. इथं काम काय होतच राहते. पाणी आणलंय आणि इथं पाणी कोणी सुद्धा आणू शकत नाही. इथं पाणी कोण आणणार आहे? शेड्डू मारून सांगू शकते काय? इथं दारा गल्लीत बोर आहे प्रत्येकाची. पाण्याला कुणाला कमी नाही आहे. पाणी बिनी सगळं आहे. फक्त मुद्दा आहेत. फक्त आम्हाला देशाचा विकास पाहिजे आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातली जी जनता आहे ते जाती धर्मातही गुंतलेली नाही आहे. शुद्ध जनता ही पत्रकार मीडियानं उठवलेला मुद्दा आहे हा, की अजिबात नाही. तुमच्यासमोर हे आहेत, हे आमचे खास आहेत. मी हिंदू आहे, हे मुस्लिम आहे. तुम्ही इकडं कॅमेरावर दाखवा. अजिबात नाही. आमचा एकोपा आहे. आम्ही जाती धर्मामध्ये मतदान करत नाही. शेवटी इचलकरंजीचा जो सुळकोट पाणी प्रश्न जो उठवलेला आहे, पेटवलेला आहे लोकल राजकारण्यांनी, लक्षात घ्या. आणि ही जी सुळकोट आणायची आहे, केंद्राचं फंड लागल्याशिवाय येऊ शकत नाही. त्यामुळे केंद्रात जर मजबूत नेतृत्व असेल तर तुम्हाला खाली पैसे येणार आहेत, त्याशिवाय येणार नाही. आणि कसं आहे, तुम्हाला काय वाटतं की डबल इंजिन त्यासाठी आवश्यक असं वाटतं तुम्हाला? 100% डबल इंजिन गरजेचं आहे. आणि कसं आहे, धैर्यशील आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, लक्षात घ्या. थोडा प्रयत्न लगेच ह्या गोष्टी काय होणार नाहीत. त्यामुळं व्यापक स्वरूपात इचलकरंजीत लोकांनी देखील व्यापक स्वरूपात बैठक घेऊन हा विषय 5 वर्ष धैर्यशील माने होते तेव्हा डबल इंजिन होतच की मग तेव्हा का नाही काम केलं? साहेब, लोकल ह्या गोष्टी मंजुरीचा विषय असतात. एकमेकाचे कोण इकडला नेता आडवा पाय घालतोय तिकडला करतोय, कोण काम करणार? त्यामुळं मला सांगा साहेब, ह्या 10 वर्षामध्ये तिहेरी तलाकचा विषय मिटला. 5 वर्षामध्ये 2.5 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये गेले. त्यातलं दुसरं 2 वर्ष आहेत ते सत्ता फुटीमुळं त्यामध्ये विकास होऊ शकला नाही. परंतु पुढच्या 5 वर्षात 100% डबल इंजिनचा प्रभाव पडणार आणि धैर्यशील माने 100% ते निवडून येणार.
आता साहेब मेजॉरिटी नरेंद्र मोदी सरकार जी होती, पण इथले मुस्लिमांना काय घालं काय आहे, सगळे इतर राष्ट्रापेक्षा मुस्लिम समाज इथं जास्त आहे, तरी देखील व्यवस्थित आहे. तरी तिहेरी तलाकचा विषय मिटला, 370चा विषय मिटला. ह्या देशात 10 वर्षात काय बॉम्बस्फोट झाला नाही ना. अहो मारणारे व्यक्ती कोण होते? सर्व जाती धर्माचे व्यक्ती होते. त्यामुळे कणखर नेतृत्व गरज आहे. पटतंय का यांचं म्हणणं की हे मुद्दे महत्त्वाचे आहेत, मला नाही जमत मुद्दे महत्त्वाचे आहेत, हे तुम्हाला पटतंय का लोकल मुद्दे महत्त्वाचे, स्थानिक लोकल? बेरोजगारी नाहीये, महागाई नाहीये, महागाई आहे, बेरोजगारी आहे, ह्यात एकूण असलं सरकार आलं पाहिजे, गोरगरीब जनता जगली पाहिजे, गोरगरीब माणूस जगला पाहिजे. महागाईने गोरगरीब माणूस त्रस्त आहे, महागाईने माणूस त्रस्त आहे. आज दूध 80 रुपये 90 रुपये लिटर आहे. मग राजू शेट्टींचा मुद्दा शेतकऱ्याचा आहे. मग सगळे शेतकरी आहेत असं नाही, दूध विकत घेऊन खाणारे 80% लोक आहेत, दूध पिकवणारे 20%. पेट्रोल डिझेल 100च्या वर गेले, CNG महाग झालेला आहे, नोकऱ्या नाही आहेत, मग त्याचं काय? महागाईचा मुद्दा महत्वाचा आहे. बेरोजगारी जीएसटीचा मुद्दा कोणी मांडला? 18% GST आहे सगळ्या गोष्टींवर. याचं काय? त्याचं काय बर्डन सगळ्या 80% जनतेवरच आहे ना. तू युवक काय तुला वाटतं रोजगाराबद्दल कोणी काय बोलत नाही? 80% जिथं बर्डन रोज पेलतोय तिथं रोजगार काय बोलणार आहे? काय बोलणार आहे? बेसिक इन्कम किती आहे? 300-400. 300-400. हां, ही सगळी निवडणूक आता एका माणसाचा डेली खर्च किती आहे? 300 रुपये आहे की नाही ॲव्हरेज? एक माणूस सकाळी 1 ताट संध्याकाळी, त्यातलं जर 18% मोजलं तर तो गव्हर्नमेंटला किती द्याला? वाटतं काय की रोजगार महत्वाचा आहे, महागाई महत्वाची आहे, पण आता जात आणि धर्म हे सगळं सुरू झालेलं आहे. बेरोजगार हा मुद्दा हा आता 10 वर्षातच आला आहे का? हा पहिला प्रश्न आहे. नाही सर, बेरोजगार हा नसून दे. ह्या वर्षी ह्या 10 वर्षातच झाले का? पण ऐका ना 2 कोटी रोजगार देणार हे आश्वासन कुणाचं होतं? कुणाचं होतं? मग ते झालं का पूर्ण? ते झालं का पूर्ण? जेवणाचा गाडा आहे आणि मी पण व्यापारीच आहे. मी एकदम समाधानी आहे, व्यवस्थित सगळं चाललंय. काय महागाई बेरोजगार काय नाही. बरोबर आहे. काम पण आता ऐका ना 70 वर्ष काय नाही केलं म्हणूनच ह्यांना निवडून दिलं. पण आता तुम्ही काय करणार हे न सांगता नेहरूंनी काय केलं, यांनी काय केलं हे सांगणं योग्य आहे का? नाही, बरोबर आहे तुमचं. पण पहिला तुम्ही हे लक्षात घ्या की 10 वर्षात कामं किती झालेले आहेत. फक्त तुम्ही हिंदू मुसलमान न करता ना, बेरोजगार म्हणताय ना तुम्ही, स्वतः काहीतरी धंदा केल्याशिवाय. आता मुद्रा लोन पण भरपूर दिलेले आहेत. मोदी भागात झालाय फायदा लोकांनी घेतलाय. अजून मुद्रा लोन मिळालेलं आहे, मिळालं आहे. तुमचं म्हणणं आहे की योजना ज्या आहेत कल्याणकारी त्या पोहोचलेल्या आहेत, म्हणजे मोदी सरकारच्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. वरती मोदीच पाहिजे. साहेब या 10 वर्षामध्ये मोदी सरकारने विरोधकांना कुठेही या 10 वर्षामध्ये विरोधकांना कुठेही जिंकता आलेलं नाही. तेच बेरोजगार मुळात झाले, त्यामुळे ते म्हणतात देशात बेरोजगार आलेले आहे. तेच मुळात राजू शेट्टी ऊस आंदोलन जसं करतात तसं त्यांची दुधाची कनी डेअरी आहे, तिने दुधाला पण दर द्यावं. बाकीच्या दुधासाठी तिने भांडत असतात, आंदोलन करत असतात, तर तिने बाकींच्यापेक्षा दूध डेअरीला 3-4 रुपये दर शेतकऱ्यांना द्यावं, म्हणजे त्या टायमाला राजू शेट्टींना समजेल. मध्ये दुधाचं जे अनुदान वाढवायचं होतं 5 रुपये वगैरे, ते कसं चुकीचं आहे राजू शेट्टीनेच काढलं बाहेर. राजू शेट्टी काय करतात? दुसऱ्यासाठी फक्त आंदोलन करतात. आपल्या जे संघटनेचे दूध डेअरी आहे त्यातनं भाव दर वाढवून देत नाही शेतकऱ्याला. तुम्हाला एवढंच आंदोलन जर करायचं असेल तर तुम्ही सगळ्यांच्यापेक्षा 5 रुपये दर वाढवून द्या शेतकऱ्यांनी. बरोबर. पण ऊसा करता तरी त्यांनी केलंय का नाही? FRP साठी वगैरे केलं, पण ऊसासाठी सेटलमेंट केली ना. ऊसासाठी तुम्ही मग एकनिष्ठ राहून तुम्ही शेवटपर्यंत आंदोलन करायला पाहिजे होता. जे दर तुम्ही देतो म्हणून सांगितलं 200 रुपये द्यायला पाहिजे होता. तुम्ही सेटलमेंट काय केला मग 100 रुपयेवर? मला मोदींची गॅरंटी आवडत्या. मोदी ज्या माणसाला सांगणार त्या माणसाला आम्ही मतदान करणार, कारण मोदीशिवाय कोणीही विकास करू शकत नाही. माझ्या गाड्यावर 130 रुपयाला चिकन ताट मी देतो आणि ते पण बारामती ॲग्रोचं फुल पॉवरफुल चिकन. असं माझा व्यापार आहे. एवढ्या महागाईत पण मी व्यवस्थित जेवण देतोय. बारामती ॲग्रो म्हणजे रोहित पवार. हां, रोहित पवार. मी भाजपचा कट्टर कार्यकर्ता आहे. मी खुल्लं बोलाले. मी कोणाचे पैशाचं मिंदा नाही, काय नाही. खरं आम्ही जेवण लोकांना एकदम प्युअर आणि स्वस्त देतोय. महागाई काय नाही आहे, काय नाही, सगळं व्यवस्थित चालू आहे. आपण बघितलं इचलकरंजीमध्ये वेगवेगळे मुद्दे आहेत. काही लोकांना असं वाटतंय की इथले स्थानिक प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न असेल, वीज बिलाचा प्रश्न असेल, शेतीचा प्रश्न असेल, तो महत्त्वाचा आहे. काही लोकांना महागाई, बेरोजगारी हे सुद्धा प्रश्न महत्त्वाचे असतात. पण दुसरीकडं नरेंद्र मोदी यांचं सरकार जे आहे ते चांगलं सरकार आहे. त्यांच्या योजना ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्यामुळं हे प्रश्न बाकीची महागाई, बेरोजगारी जाणवत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे राम मंदिर असेल किंवा 370 असेल, हे जे मुद्दे जे आहेत ते मोदींनी उचलले ते त्यांना योग्य वाटत आहेत.
आणि डबल इंजिन जर असेल तर विकास होईल असं काही जणांचं म्हणणं आहे. बघूयात. अर्थात फोडाफोडीमुळं प्रचंड समीकरणं जी आहेत ती बदललेली आहेत. उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांचे 2 उमेदवार आमने-सामने आहेत. राजू शेट्टी हे देखील इथले जुने जाणते जे प्रतिनिधी आहेत ते पण उतरलेले आहेत. पण यावेळी एकंदरीत भाकीत करणं फार अवघड आहे. पण आपण जाणून घेतल्या लोकांच्या काय वेदना आहेत किंवा त्यांची काय मतं आहेत असं आपण आणखीन हातकणंगलेमधल्या इतर भागात जाणार आहोत आणि लोकांची मतं जी आहेत ती जाणून घेणार आहोत. पण तुम्हाला इथली चर्चा कशी वाटली त्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि बघत राहा बोलबिडू हवा कोणाची.